परातीमध्ये मीठ, पाणी मिक्स करून घेतलं आणि गव्हाचं पीठ चाळून घेतलं. थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर गोळा मळून घेतला आणि तेल लावून 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवला. आता इथं बटाटे शिजलेले आहेत. साली काढून बटाटे किसून घेतले. मिरची, मीठ, लसूण मिक्सरला फिरून घेतलं. फोडणी पात्रामध्ये ना तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये मोहरी, जिरा तडतडून दिला, कढीपत्ता, हळद, हिंग टाकला. चरचरीत फोडणी ना बटाट्याच्या मिश्रणावर घालून घेतली. कोथिंबीर टाकली आणि गोल गोल उंडे तयार करून घेतले. आता इथे कणिक भिजलेली आहे. एक वाटी तयार करून ना त्याच्यामध्ये बटाट्याचं मिश्रण भरून बंद करून घेतली. सुकं पीठ टाकून ना जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम मध्ये पराठा लाटून घेतला. तवा गरम झाला, त्याच्यावरती तेल टाकून ना पराठा टाकून घेतला. आलटी पलटी करून दोन्ही साईडनी मस्त असा खमंग पराठा भाजून घेतला. पराठा एकदम खमंग भाजून द्यायचा, म्हणजे तेवढाच टेस्टी लागतो. तयार झाला मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत फुगलेला आलू पराठा. तर मंडळी, तुम्ही कसा बनवता ते कमेंट करून नक्की सांगा. हा होता मेथचा मॉर्निंगचा नाश्ता. धन्यवाद.